नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून संस्कृत भाषा शिकण्यासाठी त्यांना सोपी जाईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड आहे 10th संस्कृत ज्यांचं संपूर्ण आहे त्यांच्यासाठी हा पर्टिक्युलर व्हिडिओ आहे. बोर्ड आहे महाराष्ट्र आणि इयर आहे 2020. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संस्कृत शिकणाऱ्या मुलांना मी ते सांगू इच्छिते की ज्यांचं हाफ संस्कृत आहे म्हणजे संयुक्त संस्कृत ज्यांचं आहे आणि ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे, जर तुम्ही ती पुस्तकं बघितली असतील तर तुम्हाला कळतंय की ऑलमोस्ट तुमचा कंटेंट सेम असतो. फक्त संपूर्ण ज्यांचं असतं त्याच्यामधला काही भाग हा वगळला जातो. म्हणजे आता तुम्हाला ते नाट्यस्तबक आहे तर नाट्यस्तबकामध्ये संयुक्तवाल्यांना 2च नाटकं आहेत, तिथे संपूर्णवाल्यांना 3 नाटकं आहेत. तर असा थोडाफार फरकाने फक्त चेंजेस असतात. त्यामुळे जर मी संपूर्णच्या व्हिडिओ जर बनवते तर त्याच्यामध्ये 1/2 अशी ऑफर होते आपली की संपूर्ण ज्यांचं मी बनवते संस्कृतच्या व्हिडिओ तर त्यामध्ये संयुक्तवाल्यांना त्यांचं कंटेंट मिळणारच आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जो कंटेंट नाही आहे तेवढा तुम्ही नका अभ्यास करू, पण बाकी तुम्ही सगळ्या संपूर्ण संस्कृतच्या व्हिडिओ वापरू शकता, पाहू शकता. ओके. सो ही गोष्ट जी मी तुम्हाला बेसिकली पहिलीच क्लिअर करून ठेवते इथे. आता आपण पाहणार आहोत आजचा जो धडा आहे तो आहे आदि शंकराचार्य. ओके. आता आदि शंकराचार्य हे सगळ्यात असे ग्रेट प्रसिद्ध असे आचार्य होऊन गेले, आदि शंकराचार्य. आता त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण समजून घेऊया की नक्की ते कोण आहेत. कारण आपण तर काय लहानपणापासून संस्कृत शिकलेलं नाही आहेत किंवा पौराणिक कथांसारखं राम आणि रावण हे आपल्याला माहीत असतं, तसे काही आपण संस्कृतमधले ग्रंथांमधले जे आचार्य होऊन गेले ते आपल्याला माहीत नाही आहेत, बरोबर. कारण आपल्या वाचनात ते आलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडंसं पहिलं जाणून घेऊया की कोण होते हे आदि शंकराचार्य. ओके. भारत देशे दीर्घा आचार्य परंपरा वर्तते. म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये दीर्घा म्हणजे पुष्कळ काळापासून आचार्य परंपरा होती. आचार्य परंपरा म्हणजे नक्की कुठली परंपरा, तर मुलाचं एक ठराविक वय झाल्यावर त्याला त्याचं घर सोडून गुरुच्या आश्रमात जाऊन राहणं, तिथे वेदांचं पठन करणं, त्याच्यानंतर तिथे सगळ्या प्रकारच्या विद्या शिकणं आणि त्या दरम्यान आईवडिलांशी घरातल्यांशी कुठलाही संबंध न ठेवणं. ओके. अशी पर्टिक्युलर काही वर्ष असायची, 10 वर्ष 15 वर्ष, आणि त्याप्रमाणे त्या मुलाला तिथे गुरुकुलात जाऊन राहावं लागत असे आचार्यांसोबत किंवा गुरुसोबत. तर त्याला म्हणतात आचार्य परंपरा. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे केवढे राजे होऊन गेलेत, राम असू द्या, अर्जुन असू द्या, कर्ण असू द्या, सगळे जे राजपुत्र आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा गुरुच्या आश्रमामध्ये स्वतःचं अध्ययन म्हणजे अभ्यास वगैरे केलेला आहे. तर ही खूप जुनी परंपरा आहे, तिला आचार्य परंपरा आपण म्हणतो. म्हणजे भारत देशामध्ये पूर्वीपासूनच आचार्याचं म्हणजे गुरुचं स्थान हे खूप मोठं मानलं जातं. तस्याम् अद्वैत सिद्धान्तस्य भाष्यकारः जगद्गुरुः आदिशंकराचार्यः प्रसिद्धः. आणि या सर्व आचार्यांमध्ये, या सर्व शिक्षकांमध्ये अद्वैत सिद्धांत सांगणारे जे भाष्यकार आहेत, ज्यांना आपण जगाचे गुरु म्हणू शकतो, जगद्गुरू असं आपण विशेषण दिलेलं आहे, ते कोण आहेत? आदि शंकराचार्य हे असे आहेत आणि ते खूप प्रसिद्ध आहेत. आता तुम्ही म्हणाल की अद्वैत सिद्धांत म्हणजे काय, आम्ही ऐकलं नाही आहे. तर बरोबर आहे, तुम्ही नाही ऐकलं आहे. कारण ह्या वेदांमधल्या किंवा वेदांच्या नंतर जे ग्रंथ बनले, ओके, वेदांत वगैरे, तर त्याच्यामधल्या ह्या गोष्टी आहेत, ह्या एक प्रकारचे हे फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत. ओके. आणि आत्ता जर मी तुम्हाला ह्या गोष्टी जरी सांगितल्या तरी हे तुमचं एज नाही आहे की तुम्हाला त्या गोष्टी कळतील. कारण ह्या भरपूर लॉजिकल गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असालच की आम्हाला अद्वैत सिद्धांत काय आहे नक्की, सिद्धांत म्हणजे एखादी थिअरी, आणि अद्वैत सिद्धांत तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल क्लिअरिटी देऊन जातं की तुम्ही आयुष्यात कशासाठी आहात, तुमचं आयुष्यात ध्येय काय असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या खूप गोष्टी डीप गोष्टी आहेत ज्या तुमचं एज नाही आहे समजून घेण्याची सध्या, कारण ते तुम्हाला नाही कळणार. भाषा पण टेक्निकल आहे, वैदिक भाषा आहे. सो तरी पण एखाद्याला इंटरेस्ट असेल आणि किंवा एखादं पॅरेंट्स जर बघत असेल आणि त्यांना जर पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवर जा आणि अद्वैत सिद्धांत याच्याबद्दल व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्की एक क्लिअरिटी येईल की आदि शंकराचार्य
खूप ग्रेट असे पर्सन होऊन गेले, ज्यांनी खूप खूप खोलवर असे विचार केलेले आहेत. ओके. महान तत्त्वज्ञः अयं जनप्रबोधनार्थं भारतभ्रमणं कृत्वा भारतस्य चतसृषु दिक्षु पीठानि अस्थापयत. म्हणजेच आदि शंकराचार्य हे सगळ्यात महान असे तत्त्वज्ञ आहेत. जसं आपण गौतम बुद्धांना खूप चांगले तत्त्वज्ञ मानतो, कारण त्यांनी आपल्याला लॉजिकली गोष्टी सांगितल्यात की सत्य किती महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, अहिंसा किती गरजेची आहे, आणि ह्या सगळ्या अष्टांग मार्ग आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितले. तसंच आदि शंकराचार्य सुद्धा खूप मोठे तत्त्वज्ञ आहेत आणि त्यांनी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, म्हणजे लोकांना एक क्लिअर विजन देण्यासाठी पूर्ण भारत भ्रमण केलं. कारण आदि शंकराचार्य जेव्हा होऊन गेले तेव्हा तो जो समाज होता, आपला भारतीय जो समाज होता, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा जास्त प्रमाणात वाढली होती. यज्ञ विधी कर्मकांड खूप प्रकारे व्हायचे. लोकांना अंधश्रद्धेमध्ये खूप गुंफलेलं होतं. ओके. वेदांचा चुकीचा अर्थ सांगून लोकांना भ्रमिष्ट केलं होतं, आणि ते त्यांना समजावण्यासाठी, लोकांना एक क्लिअर विजन देण्यासाठी गौतम बुद्धांनी पण खूप चांगलं काम केलं, आणि आदि शंकराचार्यांनी सुद्धा खूप छान काम केलेलं आहे, आणि तोच त्यांचा अद्वैत सिद्धांत आहे. तर त्यांनी भारतभर भ्रमण केलं, आणि भारताच्या चतुसृष दिक्षु म्हणजे 4 ठिकाणी, 4 देशेला 4 ठिकाणी त्यांनी दिक्षु पीठानी अस्थापयत. म्हणजे त्यांनी 4 पीठांची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. 4 पीठ कुठली, तर विद्येचं पीठ आपण म्हणतो, विद्यापीठ असा आपला शब्द तुम्हाला ऐकलंय तुम्ही. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ. विद्यापीठ याचा अर्थ काय होतो, जिथे तुम्हाला विद्या ग्रहण करता येते. अशा 4 दिशांना त्यांनी काय केलेलं आहे, बौद्ध पंडितांनी केलेले वादविवाद वगैरे हे सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळतं. तेन रचितानि गेयानि अर्थपूर्णानि स्तोत्राणि अद्यापि जनानां मुखेषु विराजन्ते. म्हणजे त्या विद्यापीठात, त्या 4ही विद्यापीठात रचलेले गेयानी म्हणजे गेयानी म्हणजे जे आपण गाऊ सुद्धा शकतो, अशी अर्थपूर्ण स्तोत्र ही लोकांच्या अक्षरशः मुखेषु विराजन्ते. म्हणजे त्यांच्या तोंडामध्ये अक्षरशः काय आहेत, ती जी गाणी आहेत किंवा स्तोत्र जे आहेत ते लोकांच्या काय करेल, ते गाऊ शकतात. ओके. पुढे आहे, तस्य जीवन चरित्रात महत्त्वपूर्ण प्रसंगः अत्र उद्धृतः. म्हणजेच काय, त्यांच्या या जीवन चरित्राचा महत्त्वपूर्ण प्रसंग उद्धृत म्हणजे इथे दिलेला आहे. म्हणजेच आदि शंकराचार्य झाले कसे, यांची जी महत्त्वाची जी स्टोरी आहे, कथा आहे, ती तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके. सो असा फोटो आहे तुम्हाला, आणि हा फोटो सगळं जास्त तुम्हाला गोष्ट सांगून जातो ॲक्च्युअलमध्ये. पण आपण पाठ बघूया, टेक्स्ट बघूया. जर तुम्हाला इथे क्लिअर विजन दिसत नसेल तर तुम्ही तुमचं पुस्तक खोला आणि व्हिडिओ साईडला चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसू शकतं. सो स्टार्ट करूया आपण. भारतस्य दक्षिणदिशि केरलप्रदेशे आलुवा नगरस्य समीपं कालडी नाम ग्रामः. संस्कृत वाचताना आरामात वाचायचं, सगळा अर्थ समजून घेऊन वाक्य वाचायचं, तर ते समोरच्याला सुद्धा कळतं आणि आपल्याला सुद्धा ते समजून येतं. ओके. सो भारतस्य दक्षिण दिशि म्हणजे भारताच्या दक्षिण दिशेला, केरळ प्रदेशे, केरळ प्रदेशामध्ये म्हणजे आपलं केरळ जे स्टेट आहे तिथे, दक्षिण साईडला केरळ जे स्टेट आहे तिथे, आलुवा नगरस्य, आलुवा नावाचं एक नगर आहे. ओके. एक गाव आहे. त्याच्या समीपम म्हणजे त्याच्या जवळ कालडी नावाचं एक गाव आहे. ओके. म्हणजे तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे की भारताचा दक्षिण भाग जा, त्या दक्षिण भागामध्ये केरळमध्ये जा, केरळमध्ये तुम्हाला आलुवा नावाचं एक शहर दिसेल, त्या आलुवा शहराच्या जवळच कालडी नावाचं एक गाव आहे. सहग्रामः पूर्णा नदी तीरे वर्तते. आणि ते गाव कुठल्या नदीच्या तीरावर आहे, कुठल्या नदी काठावर आहे, तर पूर्णा नावाची एक नदी आहे, तिच्या काठावर हे गाव वसलेलं आहे. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत. तत्र म्हणजे तेथेच हे जे जगद्गुरू आहेत, ओके, जगाचे जे गुरु आहेत आपण त्यांना म्हणतो शंकराचार्य, यांचा जन्म झाला. कधी झाला, तर ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत.
म्हणजेच इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अभवत वापरले म्हणजे तुम्हाला कळतं इथे पास्ट टेन्स आहे. भूतकाळ. तस्य पिता शिवगुरुः माता आर्यांबा चास्ताम. च प्लस अस्ताम अशी संधी झालेली आहे इकडे. च आपण म्हणजे कधी वापरतो जेव्हा आपण आणि म्हणतो तेव्हा. तर आई आणि वडील असं दोन्ही म्हणायचंय म्हणून त्यांनी चास्ताम असं वापरलेलं आहे. तस्य पिता त्यांच्या वडिलांचं नाव शिवगुरु, माता आर्या आणि आर्यांबा म्हणजे त्यांच्या आईचं जे नाव आहे ते काय आहे आर्यांबा. पुढे आहे बाल्ये एव तस्य पिता शिवगुरुः दिवंगतः. बाल्येचा अर्थ काय लहानपणीच. एवचा अर्थ होतो च लहानपणीच. तस्य पिता त्यांचे जे पिता होते शिवगुरु हे दिवंगत झाले. दिवंगत म्हणजे मृत्युमुखी पडले, मृत्यू झाला त्यांचा. तस्माद मातैव पुत्रस्य पालनम अकरोत. तस्माद म्हणजे काय त्यामुळे. तस्मादचा अर्थ होतो त्यामुळे. मातैव म्हणजे आईनेच पुत्राचे पालन केले होते. पास्ट टेन्स. पंचमे वयसी उपनीतः सह पठनार्थम गुरु उपागच्छतम. इथे पुन्हा एक संधी झालेली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. गुरु प्लस उपागच्छत असं. आता पंचमे म्हणजे ह्या टेक्स्टनुसार आपल्याला कळतंय की जेव्हा 5 वर्षाचे झाले होते कोण आदि शंकराचार्य तेव्हा काय होतं उपनयन विधी होतो. उपनीत याचा अर्थ होतो उपनयन विधी. उपनयन विधी काय असतो जर तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, पण नसेल माहीत तर सांगते की ब्राह्मण या जातीमध्ये जेव्हा जन्म घेतला जातो तेव्हा वयाच्या ठराविक वेळेच्या नंतर ठराविक वर्षाच्या नंतर त्यांचा एक उपनयन विधी होतो ज्याला मुंज म्हणतात. ओके. आणि हा जेव्हा उपनयन विधी जो असतो तो ब्राह्मणाचा दुसरा जन्म असा मानला जातो, कारण तो आता फक्त बालक न राहता तो एक ब्राह्मण बालक असा होतो आणि त्याचा दुसरा जन्म म्हणून मानला जातं. त्या प्रोसेसला द्विज असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे खूप मी डिटेलमध्ये सांगते आहे, तुम्हाला एवढं त्याच्याबद्दल माहीत नसेल तर नो प्रॉब्लेम. फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा ब्राह्मण कुळात जन्म होतो तेव्हा ब्राह्मणांचा एक विधी होतो ठराविक वर्षाच्या नंतर 5-6 वर्षाच्या नंतर. ओके. आणि पंचमे वयसीत आणि इथे सुद्धा आदिशंकराचार्य होते त्यांचं सुद्धा उपनयन असा जो विधी आहे ज्याला उपनीत म्हटलेला आहे तो होतो 5 वर्षाचं असताना. आणि तो विधी झाल्यावर नेहमी त्या मुलाला गुरुकडे पाठवलं जायचं. सह पठनार्थम गुरु उपागच्छतम म्हणजे त्यांना पाठवलं गेलं. तत्र वेदांगानी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन बालकोयम अधितवान. आणि तिथे गेल्यावर काय झालं त्यांनी वेद ओके आपले चतुर्वेद आपण म्हणतो की नाही, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अजून एक आहे सामवेद. त्याच्यानंतर वेदांग म्हणजे अजून त्याच्यामध्ये वेगवेगळी वेदांग येतात. ओके. त्याच्यानंतर विविध शास्त्र येतात, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र. आणि या मुलाने म्हणजे आदिशंकराचार्याने बालकोयम म्हणजे या मुलाने आदिशंकराचार्याने अधितवान म्हणजेच काय तर शिकणे. अधितवान म्हणजे शिकणे. ओके. आणि असामान्य वेगाने शिकली. असाधारण वेगेनं म्हणजे आदिशंकराचार्यांनी ते जे वेद आहेत, वेदांग आहेत, उपनिषद, विविध शास्त्र ते असाधारण म्हणजे कमीत कमी वेळात त्यांनी ती सगळी शास्त्र शिकली. ते अभ्यास त्यांनी शिकला. पठनादिकम समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. आणि सगळा अभ्यासक्रम संपवून ते काले जे शंकर होते आदिशंकराचार्य ज्यांना आपण म्हणतो ते स्वतःच्या घरी प्रत्यागतवान म्हणजे काय परत आले. गृहं प्राप्य मातृसेवाम आरभत. घरी आल्यावर त्यांनी मातृसेवा केली, आईची सेवा वगैरे सुरू केली होती. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषय सदैव चिंतयती स्म. आणि जी आई होती त्या काळात तो काळच असा होता की बालविवाह त्या काळात होत असायचे. ओके. त्यामुळे जेव्हा हे एज्युकेशन वगैरे कंप्लीट करून येतात पर्टिक्युलर वेळेच्या नंतर, इथे आपल्याला वेळ दिलेला नाही आहे की किती वर्षांनी ते अभ्यास करून आले. जाताना कळलं आहे आपल्याला 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पाठवण्यात आलं होतं आणि मे बी 10 वर्षांनी वगैरे ते आले असतील आणि त्यांचं वय काहीतरी 15-16 वर्ष वगैरे असं असेल कदाचित.
आणि अशा वेळेला त्यांच्या आईला पुत्राच्या विवाहाचा नेहमी काय असायचं, चिंता असायची. स्म म्हणजे पास्ट टेन्स, चिंता होती मुलाच्या लग्नाची. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः शंकरः संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. पण परिणाम असा झाला होता या शिक्षणाचा की त्यांनी वेदांगामधून जे ज्ञान प्राप्त केलं होतं, त्यामुळे त्यांना लहानपणीच खूप क्लिअर विजन आली होती की मला आयुष्यात काय करायचं आहे, मला लग्न करून संसारात अडकायचं नाही आहे, किंवा मला नॉर्मल लोकांसारखं नाही वागायचं आहे. मी जे वाचलेलं आहे, मी ज्याचं स्टडी केलेलं आहे, मला तसंच काहीतरी बनायचं आहे. आणि त्यामुळे त्यांची विजन तिथे क्लिअर झाली होती. आणि आईचा हा विचार ऐकून त्यांना जरा ते चांगलं वाटत नव्हतं, त्यांना ते जमणार नाही असं वाटत होतं. सो परंतु मनसा म्हणजे मनाने, वाचेने आणि कर्माने जे आदी शंकराचार्य होते ते विरक्त झाले होते. म्हणजे वेदांचं शिक्षण जो माणूस घेतो तो सगळ्या गोष्टींपासून, सगळ्या मायेपासून विरक्त होतो. कारण शेवटी हे जग किंवा आपण स्वतः नश्वर आहोत. त्यामुळे या गोष्टींना सुख देण्यामध्ये आपल्याला वेळ घालवला नाही पाहिजे. आणि ह्या गोष्टी त्यांना लहानपणीच कळून आलेल्या, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींच्या फंद्यात पडायचंच नव्हतं. अंतिम सत्य जे आहे ते मोक्ष आहे आणि त्यांना त्याच्याचबद्दल सर्च करायचं होतं आणि स्वतःचं जीवन त्यांना त्याच्यासाठीच खर्च करायचं होतं. आता या गोष्टी मी तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये सांगू शकते कारण मी स्वतः संस्कृतची विद्यार्थिनी आहे. सो मी ह्या गोष्टी वाचलेल्या आहेत. ओके, त्यामुळे मी हे सांगू शकते तुम्हाला थोडंफार. सो परंतु मनसा वचसा कर्मणाने ते विरक्त झालेले असे जे आदी शंकराचार्य आहेत त्यांना संन्यास घेण्याची काय होती, त्यांची इच्छा होती. आणि अनुमती म्हणजे संन्यास जर घ्यायचा असेल तर एक कंपल्सरी नियम होता आधी काळापासूनच की जर तुमच्या घरात कोणी तुमचं नातेवाईक असेल जवळचं रक्ताचं, तर त्याला विचारल्याशिवाय तुम्ही संन्यासी बनू शकत नाही, त्याची अनुमती लागते. आणि म्हणूनच तुम्हाला ज्ञानेश्वरांचं एक्झाम्पल माहिती असेल, संत ज्ञानेश्वर, की त्यांचे वडील पहिले गृहस्थ धर्मात होते आणि त्यांना वाटलं म्हणून ते मग संन्यासी बनायला गेले. आणि त्यावेळेला ज्यांच्याकडे ते संन्यासी बनायला गेले तेव्हा तिथे कळलं की नाही, तुम्हाला तर तुमचं प्रपंच आहे आणि प्रपंचाला सोडून तुम्ही संन्यासी बनू शकत नाही. आणि परत ते गृहस्थाश्रमात येतात आणि मग खूप मोठा गोंधळ होतो आणि त्यावेळेची लोक ते ॲक्सेप्ट करत नाही, असं सगळा गोंधळ होतो. त्यामुळे तिथे पहिलाच नियम बनवलेला आपल्या वेदांमध्ये की कोणीही संन्यासी जर बनायचं असेल तर घरातल्यांची परमिशन घ्यावी लागते, तरच ते पॉसिबल आहे, अदरवाईज नाही. कारण दुसऱ्याला दुःख देऊन, घरातल्यांना दुःख देऊन तुम्ही कुठलं सुख मिळवू शकत नाही, ही कॉन्सेप्ट आपल्या वेदांमध्ये ऑलरेडी सांगितलेली आहे. ओके, त्यामुळे आदिशंकराचार्यांची आई होती, त्यामुळे त्यांना त्यांची परमिशन मिळणं, स्वखुशीने परमिशन मिळणं हे खूप गरजेचं होतं. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा आर्यांबा चिंतामग्ना जाता. आणि जेव्हा जेव्हा आईला सांगतात की मला लग्न करायचं नाही आहे, मला संन्यासी व्हायचं आहे, तर तू मला परमिशन दे, तुझ्या परमिशनशिवाय, तुझ्या संमतीशिवाय मी ते करू शकणार नाही. आणि हे जेव्हा त्याची आई बघते आणि तिला कळतं की हा ऐहिक विषयामध्ये, ऐहिक म्हणजे ज्याला आपण बोलतो की माया, ग्लॅमर, हे जे सगळ्या अही गोष्टी ज्याच्यामध्ये आपण आपला जीव गुंततो, आपण कशात तरी इन्व्हॉल्व होतो. ओके, तर ह्याच्यामध्ये ह्याचं मनच नाही लागत आहे कुठल्याच गोष्टीमध्ये, हा याच्या खूप पार गेलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्या आईला खूप टेन्शन येतं की हा लग्न करून सुद्धा सुखी राहणार नाहीच आहे, पण मी ह्याला असंच साधू तर बनवू देणार नाही. कारण ऑलरेडी तुम्ही त्या आईचं मत आणि मन समजू शकता की 5 वर्षाच्या नंतर मुलाचा एवढा वर्ष त्याग, कारण तो अभ्यासासाठी गेला आहे, त्याच्यानंतर जर तो येतोय आणि त्यांचे हस्बंड नाही आहेत, त्यांचं पती मरण पावलं लहानपणीच, एकच मुलगा आहे त्यांचा आसरा. आणि आदिशंकराचार्य सुद्धा खूप आईवर प्रेम करणारे होते, तर त्यांना अजिबात होत नव्हतं की मी आता ह्याला संन्यासी वगैरे पाठवलं तर माझं काय होईल, मी एकटी कसं काय राहणार. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा काही पर्याय नव्हता, त्याला बोलूच शकत नव्हतं की नाही तू संन्यासी बन करून लगेच स्वखुशीने. सो पुढे काय होतं मग त्यांच्या याच्यामध्ये, तर आपण पाहूया. एकस्मिन दिने शंकरः स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. पण बोलतात ना की इच्छाशक्ती जर स्ट्रॉंग असेल तर काही होऊ शकतं, आणि तसंच शंकराचार्य यांच्या बाबतीत झालं. आणि एकदा काय झालं, शंकर हे नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले होते. जसं आपण वरती मेन्शन केलेलं की त्यांच्या गावाच्या काठावरच पूर्णा नदी होती, तर पूर्णा नदीमध्ये एकदा ते आंघोळ करण्यासाठी गेलेले.
आणि यदा सह स्नाने मग्नः तदा तत्र एकः नक्रः आगतः. नक्रः याचा अर्थ मगर. ओके, क्रोकोडाईल. जेव्हा ते अंघोळ करत होते, अंघोळीत ते मग्न होते, तेव्हा त्या नदीत एक मगर आलं होतं, एक क्रोकोडाईल आलं होतं. नक्रः झटिती तस्य पादम अगृह्णात. आणि त्या मगराने काय केलं, झटिती म्हणजे पटकन त्यांचा जो पाद याचा अर्थ होता संस्कृतमध्ये पाय, त्यांचा एक पाय अचानक काय पकडला. ओके, दातामध्ये, जसं तुम्हाला त्या फोटोमध्ये दिसते पुस्तकातल्या, तसं त्या मगराने त्यांचा अचानक पाय पकडला. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत. आणि त्यावेळेला शेवटी तो बालकच होता, 15-16 वर्षाचा मुलगा, तर तो ओरडणारच. आणि त्यामुळे शंकर जोरजोरात ओरडायला लागला. अंब त्रायस्व, नक्रांत त्रायस्व, असे ते ओरडायला लागले. ओके, आणि त्रायस्व याचा अर्थ काय होतो बघा ह्या डायलॉगचा. अंब म्हणजे तुम्हाला माहिती आहे आई, आणि त्रायस्व याचा अर्थ होतो वाचवा. ओके, नक्रात म्हणजे आई मला वाचव या मगरापासून. नक्रात म्हणजे या मगरापासून, बघा पंचमी विभक्ती आहे, ऊन पासून. सो या मला मगरापासून वाचव, असा तो ओरडायला लागला. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरम प्राप्ता आर्यांबा पुत्रम नक्रेण गृहीत अपश्यत. आणि आक्रोश आईने ऐकला, जी नदीवर होती. ओके, आणि आक्रोश ऐकून नदीवर जेव्हा आई गेली, तेव्हा आईने काय पाहिले की मुलग्याचा पाय किंवा मुलाला मगराने पकडलेलं हे आईने पाहिलं. भयाकुलासा अपि रोदनम आरभत. आणि ती सुद्धा खूप घाबरली, आणि स्वतःच्या मुलाला मगर पकडते हे पाहून ती सुद्धा खूप घाबरली, भयाकुल झाली, आणि रोदनम म्हणजे रडायला तिने सुरुवात केली. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत. आणि त्यावेळेला त्या संधीचं त्यांनी बघा, म्हणजे त्यांचं वेद अभ्यास करून त्यांची बुद्धी एवढी स्थिर होती की त्या परिस्थितीमध्ये त्यांनी एक लहान किंवा एक साधारण मूल असतं तर अजून काय त्यांनी मागितलं असतं, काय बोलला असता, आक्रोश केला असता. पण शंकराचार्य, द ग्रेट शंकराचार्य एवढे भारी होते, ग्रेट होते की ते काय म्हणतात, आईला प्रार्थना करतात त्यावेळेला ते आईला की अंब, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आणि ते काय म्हणतात की अंब इतः परम अहम न जीवामी. आणि ते आईला म्हणतात की बघ बाबा, आता तर मी काही जिवंत राहणार नाही आहे, मगरीने तर माझा पाय पकडलेला आहे आणि काही जगण्याचे चान्सेसच नाही आहे तिथे. तर ते म्हणतात अंब इतः परम अहम न जीवामी, आता तर काही मी जगणार नाही आहे. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी. आणि मला आता मरण येईल काही क्षणातच, तर आता मरणाच्या आधी तरी तू मला संन्यासी होण्याची अनुमती दे. म्हणजे तू जर हा म्हटलीस की हा तू संन्यासी हो, मी अनुमती दिली, तर त्या क्षणापासून मी संन्यासी होतोय, आणि जरी मला मगराने खाल्लं तरी पण मी संन्यासी म्हणून मरेन. त्यामुळे आता तरी तू मला मी तुला प्रार्थना करतो की आता तरी तू मला संन्यासी होण्याची अनुमती दे, असं ते आईला एकदा विनवणी करतात. अधुना वा देही अनुमती, म्हणजे आता तरी मला मरण्यापूर्वी परवानगी दे. तर पुढे काय होतं, चेतसा अनिच्छन्ती म्हणजे नाखुशीने. त्या आईला अजिबात म्हणजे ती अजिबात रेडी नव्हती त्यासाठी, ते बोलण्यासाठी तिची इच्छा सुद्धा नव्हती, पण ती विवश होती. विवश म्हणजे की मुलगा खरंच जर मेला तर त्याची शेवटची इच्छा पण आपण पूर्ण करू नये का, असा विचार त्या आईच्या मनात आला. आणि इच्छा नसूनही विवश होऊन ती म्हणाली, काय म्हणाली, माता अवदत वत्स यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु. म्हणजे जशी तुझी इच्छा आहे, जसं तुला रोचत आहे. ओके, रोचते म्हणजे जसं तुला हवं आहे तसंच होऊ दे. तथैव भवतु म्हणजे तुला जे वाटतं ते होऊ दे, असं ती म्हणते. इदानीमेव संन्यासम स्वीकुरु म्हणजे अशा प्रकारे काय कर, तू संन्यास घे, असं ती स्वतःहून बोलते. कारण ते बोलणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या जवळच्या माणसाने. तर त्या म्हणतात की इदानीमेव अशा प्रकारे तू संन्यासाचा स्वीकार कर, मम अनुमती ही असती, माझी पूर्णपणे अनुमती आहे. भले ते न खुशीने बोलतायत, विवश होऊन बोलतात, पण त्यांनी अनुमती दिली. तत्क्षणम एव आश्चर्यम घटितम. आणि
त्याच वेळेला एक आश्चर्यचकित, एक सरप्रायझिंगली एक गोष्ट होते, दैववशात. ओके, आता तुम्हाला एक गोष्ट पहिली क्लिअर करते. देव आणि दैव हे दोन वेगळे शब्द आहेत. देव म्हणजे आपण ज्याला गॉड बोलतो, देव, परमात्मा, ईश्वर हे. आणि जर तुम्ही दैव म्हणत असाल तर दैव याचा अर्थ होतो नशीब. ठीक आहे, तर इथे जो शब्द आलेला आहे तो दैववशात आहे. सो दैववशात म्हणजे त्यांचं नशीब म्हणा की काय, की शंकरः नक्रादमुक्तः. आईने तसं म्हटल्या त्या मगरीने अचानकच त्यांचा पाय सोडून दिला आणि ते त्या मगरापासून मुक्त झाले. म्हणजे त्यांच्या नशिबातच ती गोष्ट होती की त्यांचं कार्य होतं ते करणं, आणि त्यासाठी त्यांना अनुमती पाहिजे होती आणि ती काही मिळत नव्हती, आणि तो सगळा प्रकार जणू काही त्या अनुमतीसाठीच झाला होता, असं इथे ते सांगतायत. सह नदीतीरम आगत्य मातुः चरणौ प्राणमत. आणि अशा प्रकारे ते नदीच्या तीरावर आले आणि आईच्या चरणावर म्हणजे आईच्या पाया पडले. असं झालं. ओके, आता तुम्ही बोलाल की नाही आता आई बोलू शकत होती की नाही, तेव्हा मी टेन्शनमध्ये होती म्हणून मी बोलली, आता मला तसं नाही बोलायचं आहे. तर तो काळच तसा वेगळा होता की तुम्ही एखादा शब्द बोललाय तर त्या शब्दाला खूप महत्त्व असायचं, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा शब्द परत घेऊ शकत नसायचात. जसं की रामायण बघताना तुम्हाला माहिती आहे, एक फेमस डायलॉग आहे की प्राण जाय पर वचन नाही जाय. तो जो काळच होता त्याच्यामध्ये बोलण्याला खूप महत्त्व होतं. त्याच्यामुळे एखादा शब्द जर बोलला गेला तर तो मागे हटवता येत नाही. जसं की दशरथाने प्रॉमिस केलेलं होतं कैकईला की मी तुला बोलेन ते वचन देईल, तर त्यापुढे तो राजा असून एवढा श्रेष्ठ राजा होता पराक्रमी, तरीसुद्धा त्याला त्याचं बोलणं किंवा वचन परत घेता आलं नाही. स्वतःच्या सगळ्यात आवडत्या मुलाला त्याला वनवासात पाठवावंच लागलं. तर ह्या अशा गोष्टी आहेत. तर तुम्ही ह्या चॅप्टरला आत्ताच्या बेसवर, आत्ताच्या समाज घटनेवर तुम्ही जज करू नका. हा पूर्णपणे वेगळा काळ आहे, त्या काळानुसारच आपल्याला इथे बघायचं आहे. ओके, सो पुढे जाऊया. अनंतरम शंकरः मातरम संन्यासस्य महत्त्वम अवाबोधयत. आणि नंतर शंकरने स्वतःच्या आईला, मातरम म्हणजे आईला, संन्यासाचं महत्त्व पटावून म्हणजे समजावून सांगितलं. असं नाही की हा ठीक आहे आता मी लगेच जातो. तर शंकर हे खूप आईवर प्रेम करणारे होते, त्यामुळे त्यांनी आईला महत्त्व समजावून सांगितलं की मग मला जे करायचं आहे ते माझ्यासाठी का महत्त्वपूर्ण आहे, या समाजासाठी पुढच्या का महत्त्वाचं आहे, असं त्यांनी खूप व्यवस्थित समजावून सांगितलं. संन्यासी न केवलम एकस्याः पुत्रः. संन्यासी जो असतो तो एका व्यक्तीचा पुत्र कधीच नसतो. एका व्यक्तीचा तो पुत्र राहत नाही जेव्हा तो संन्यासी बनतो. विशालः जगत एव तस्य गृहम. आणि जेव्हा तुम्ही संन्यासाला बघाल ॲक्च्युअलमध्ये, ओके, रिअल, हे फेक ढोंगी बाबा वगैरे मी नाही सांगत आहे, त्या काळचे संन्यासी म्हणते मी. तर संन्यासी म्हणजे अशी कॉन्सेप्ट आहे की संन्यासी हा पूर्ण जगाचा असतो आणि पूर्ण जग हे त्याचं असतं. जगत एव तस्य गृह म्हणजे मी एका घरापुरता, एका कुटुंबापुरता मर्यादित नाही आहे, तर हे जगच माझं सर्व कुटुंब आहे. आणि हे तुम्हाला प्रत्येक संताच्या काव्यामध्ये, अभंगामध्ये जाणवेल. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे म्हणतात की विश्वची माझे घर, म्हणजे हे विश्व माझं घर आहे. मी माझा स्वार्थ फक्त माझ्या कुटुंबापुरता ठेवला तर ते अयोग्य आहे. मला सगळ्या समाजाचं, सगळ्या जगाचं कल्याण करण्याची वृत्ती माझ्यामध्ये असली पाहिजे. पुढे आहे मातः यदा त्वं स्मरिष्यसि तदा एव तत्समीपम आगच्छामि इति मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निर्गच्छत. आणि हे एवढे छान आहेत स्वभावाने की ते आईला एक प्रॉमिस करतात निघताना की मातः, आई, यदा त्वं स्मरिष्यसि, जर तुला माझी आठवण आली, स्मरण झालं, तुला श वापरलेला आहे कारण भविष्यकाळ आहे, जर तुला माझी आठवण आली, तदा एव, त्यावेळेला मी तुला नक्की येऊन भेटेन, तेव्हा मी नक्की तुझ्याजवळ लगेच येईन. आणि असं प्रॉमिस देऊन, ओके, असं वचन देऊन तो गृहात निर्गच्छत, घराबाहेर पडला. पुढे जाऊया. ततः गोविंद भगवंत पदानां शिष्यो भूत्वा सह सर्वाणी दर्शनानी अपठत. संन्यासी बनण्यासाठी सुद्धा अजून काही गोष्टी शिकणं अपेक्षित होतं त्यांना तिथे. त्यामुळे त्यानंतर गोविंद भगवतपाद हे श्रेष्ठ गुरु होते त्या काळचे आणि त्यांचे हे शिष्य झाले आणि शिष्य होऊन त्यांनी सर्व दर्शनांचा अभ्यास केला.
आता इथे दर्शन ही जी गोष्ट आहे ती देवाचं दर्शन असं नाही आहे. दर्शन ही एक संस्कृतची कॉन्सेप्ट आहे आणि तो एक ग्रंथांसारखाच प्रकार असतो. वेगवेगळी दर्शनं असतात. ओके, ते तुम्हाला खूप डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही मास्टर इन संस्कृत वगैरे कराल किंवा तुम्ही BA लेवलवर जेव्हा संस्कृत चूज करणार असाल तेव्हा हा दर्शनशास्त्र म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला नक्की कळेल. ओके, खूप टेक्निकली असतं त्या गोष्टी, खूप प्रॅक्टिकली असतात ज्यांना आपल्याला खूप सारासार विचार करावा लागतो. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल संस्कृतमध्ये तर नक्की BAला तुम्ही विचार करा ह्या गोष्टी घेण्याचा. ओके, सो त्यांनी वेगवेगळ्या दर्शनांचा अभ्यास केला. दर्शन म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की एक प्रकारचे ग्रंथ असतात, त्यांचा अभ्यास केला जो आपल्याला खरंच खूप क्लिअरिटी देतो विजनमध्ये. पुढे आहे तेभ्यः संन्यास दीक्षां गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थं प्रस्थानम अकरोत्. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. दीक्षा म्हणजे आपण बोलतो ना, जसं की आपण एखादं कोर्स कंप्लीट करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th कंप्लीट कराल तर तुम्हाला SSCचं बोर्डचं सर्टिफिकेट मिळतं की नाही, पासिंग सर्टिफिकेट. तसंच जेव्हा ह्यांचा पूर्ण दर्शनशास्त्राचा अभ्यास करून होतो तेव्हा काय होतं की जे त्यांचे गुरु असतात गोविंद भगवतपाद यांच्याकडून ते पूर्ण शिकतात आणि त्यांच्याकडून संन्यास होण्याची ती दीक्षा घेतात. दीक्षा म्हणजे हां ठीक आहे, आजपासून तू संन्यासी झालास आणि तू आता संन्यासासारखं राहू शकतोस. हे सगळं घेऊन झाल्यावर वैदिक धर्मस्य म्हणजेच आपला जो मूळ भारतीयांचा धर्म आहे वैदिक धर्म, हिंदू धर्म, याचा बेस काय आहे तर वैदिक धर्म. तर वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी त्या लोकांनी प्रस्थान केलं. त्यावेळेला हिंदू ही कॉन्सेप्ट एवढी प्रचलित नव्हती, त्यावेळेला वैदिक धर्म ही कॉन्सेप्ट, ही संकल्पना जास्त प्रचलित होती. ओके, त्याच्यानंतरच पुढे त्याच्यामध्ये ग्रोथ होऊन हिंदू धर्म ही संकल्पना निघून आली पुढे. तर अशा प्रकारे वैदिक धर्माच्या स्थापनेसाठी त्यांनी काय केलं, प्रस्थान केलं. आता पुढे बघूया आपण. जे संयुक्त संस्कृतवाले त्यांचा एवढाच इथपर्यंतच पाठ आहे, त्यांना पुढची स्टोरी नाही आहे, तर ते थांबू शकतात इथे. आणि जे संपूर्णवाले आहेत त्यांनी ते जॉईंट राहा. द्वितीय प्रसंग, दुसरा प्रसंग सांगितलेला आहे. व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे कारण चॅप्टर खूप डिटेल आहे आणि मला असं वाटतं तेवढा वेळ दिला पाहिजे. सो तुम्ही पेशन्स ठेवा आणि ऐका. द्वितीय प्रसंग, दुसरा पाठ. यस्मात् ज्ञानम लभते सह गुरु. याचा अर्थ होतो या ओळीचा, यस्मात् ज्ञानम लभते, ज्याच्याकडून तुम्हाला ज्ञान मिळतं तो तुमचा गुरु असतो. ओके, हल्ली गुरु आपण बोलतो ना, नाही आयुष्यात गुरु असायला पाहिजे. सो गुरु म्हणजे कोण, ज्याच्याकडून तुम्हाला योग्य ज्ञान मिळतं त्याला गुरु मानावा. कोणीतरी गुरु स्वतःला म्हणवतं म्हणून त्याच्याकडे तुम्ही जर गुरु म्हणून पाहताय तर ते खूप चुकीचं आहे. ठीक आहे, आणि अशा लोकांवर म्हणजे जे फक्त गुरु म्हणवतात नावाला, किंवा नारंगी कलरचा पोशाख, केशरी वस्त्र किंवा थोडेफार इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतात आणि स्वतःला गुरु आणि लोकांच्या श्रद्धेबरोबर जे खेळतात ते गुरु नसतात. ओके, जो तुम्हाला सारासार विचार करण्याची बुद्धी आणि ज्ञान देतो तोच तुमचा गुरु असतो. हे इथे त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. जर तुम्ही हे लक्षात ठेवत नाही आणि कोणालाही तुम्ही फॉलो करताय तर ती तुमची पूर्णतः चूक होते. ठीक आहे, तर पुढे बघूया. एकस्मिन् दिने आचार्य शिष्यगणेन सह गंगास्थानार्थम अगच्छत. एके दिवशी आचार्यासोबत, आचार्य म्हणजेच आपले हे आदिशंकराचार्य हे स्वतःच्या शिष्यांसोबत कुठे गंगेच्या नदीच्या ठिकाणी स्थानासाठी गेले होते, आंघोळीसाठी गेले होते. तदा मार्गे कोपी दरिद्रः मलिनकायः जीर्ण वस्त्रधारी मनुष्य तस्य पुरतः आगच्छत. आणि तेव्हा त्यांच्या मार्गात, त्यांच्या रस्त्यातच एक दरिद्र म्हणजे एक गरीब, मलिनकाय म्हणजे मळलेली अशी जीर्ण वस्त्र म्हणजे मळलेली अशी फाटकी आणि खराब झालेले असे कपडे घातलेला एक मनुष्य त्यांच्या पुरतः म्हणजे समोर आला. तम दृष्ट्वा शिष्याः तम, आणि त्याला पाहून ते जे शिष्य होते त्यांनी अपसर इथे उच्चैः अवदन, म्हणजे अपसर याचा अर्थ काय होतो, दूर हो, बाजूला हो, असे जोरात म्हणायला लागले यांचे शिष्य. ओके, सह मनुष्य अपृच्छत, आणि तेव्हा तो मनुष्य म्हणतो अपसर इति कम वदसी, म्हणजे दूर हो असं कोणाला बरं म्हणतोस. शरीरम वा आत्मानं वा
म्हणजे या शरीराला माझ्या म्हणतोयस की दूर हो दूर हो, की या माझ्या आत्म्याला तू म्हणतोयस की दूर हो दूर हो. बघा किती डीप थॉट इथे सांगितलेला आहे. आत्मा तू परमेश्वरस्य अंशः अतः सर्वेषां समानः एव. जर तू बोलत असशील माझ्या आत्म्याला दूर हो, तर आत्मा जो असतो तो सगळ्यांच्या आत्म्यामध्ये परमेश्वराचाच अंश असतो. हे सगळे वेदग्रंथ बोलतात. ही गोष्ट जी आहे की देव हा स्वतःच्या आत असतो, तुमच्या आत्म्यात त्याचा अंश असतो, हे सगळीकडे बोललं जातं. जर तू मला दूर हो म्हणतोयस तर तू माझ्या आत्म्याला सुद्धा दूर हो असं म्हणतोयस. आणि आत्मा तर सगळ्यांचा समान असतो ना. माझं शरीर खराब असलं किंवा त्याच्यावर जुने कपडे असले म्हणून काय झालं. अतः सर्वेषां समानः एव. आपल्या मनातला आत्मा तर सगळ्यांचा सारखा आहे, त्याच्यामध्ये सारखा देव राहतो. माझ्या मनात सुद्धा आत्मा आहे असं. तथाच सर्वेषां शरीराणी भूत आत्मकानी. ओके. आणि अजून तो सांगतो की सगळ्यांचा जो आत्मा आहे, आपलं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूत ही काय कॉन्सेप्ट आहे ते नक्की तुम्ही यूट्यूब करून डिटेलमध्ये बघा. पंचमहाभूत म्हणजे ज्याच्यामुळे आपलं शरीर आहे. ओके. शरीराचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बनतं आणि ते सांगितले, ते बोलतो तो. तरी कथम तव शरीरम मम शरीरम भिन्न. जर आपल्या सर्वांचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, तर माझं शरीर आणि तुझं शरीर वेगळं वेगळं का बरं. अहम च त्वद भिन्न आणि मी तुझ्यापेक्षा भिन्न कसा, असं तो जो माणूस आहे तो डायरेक्टली त्यांना प्रश्न विचारतो. वेदांत तत्वस्य सारम तस्य मुखात श्रुत्वा आचार्य तम प्रणनाम. आणि वेदांबद्दल एवढं डिटेल नॉलेज त्या माणसाला आहे हे पाहून, त्याच्या तोंडातून एवढं डिटेल तो डायरेक्टली क्लिअरली बोलतो. एखादी गोष्ट सारवासारव न करता डायरेक्टली तो मुद्द्यावर येऊन वेदांमधल्या गोष्टी, जे सेंटेन्स आहे तो डायरेक्टली त्या कॉन्सेप्ट डायरेक्टली बोलतोय. आणि हे जेव्हा ते ऐकतात तेव्हा आचार्य त्यांना अक्षरशः प्रणाम करतात त्यावेळेला. ज्ञानम तू कस्मादपि ग्राह्यम. म्हणजे ज्ञान तुम्हाला ज्याच्याकडून मिळेल त्याच्याकडून घ्या. यस्मात् ज्ञानम लभते स गुरु एव इति विचारेण आचार्य तत्रैव मनीष पंचकम इति स्तोत्रम रचितवान. म्हणजेच इथे आदी शंकराचार्याने एक गोष्ट शिकली की माणूस गरीब आहे किंवा त्याचे वस्त्र कसे आहेत किंवा तो भिकारी आहे हे मॅटर करत नाही. तर त्याच्याकडे ज्ञान आहे ना, तर तुम्हाला जिथून कुठून ज्ञान मिळेल तर तिथून तुम्ही ज्ञान घ्या. तो ज्ञान देणारा कसा आहे त्याच्यावर तुमचं लक्ष जाता कामा नये, पण तो ज्ञानी किती आहे आणि त्याचं ज्ञान किती प्रगल्भ आहे याच्याकडे तुम्ही नेहमी लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला ते म्हणतात की जो ज्ञान देतो तो गुरु मानावा. ओके. आणि त्याच वेळेला आचार्यांनी म्हणजेच आदिशंकराचार्यांनी मनीषा पंचकम हा नावाचा एक स्तोत्र लिहिलेला आहे. ओके. एवं आसेतु हिमाचलम पर्यटनम अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत् स्म. आणि अशा प्रकारे आसेतु हिमाचल म्हणजेच काय. आणि अशा प्रकारे त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत त्यावेळेला जो होता तो त्यांनी काय केला, भटकला आणि अद्वैत सिद्धांताचा काय केला, स्वतः त्यांनी प्रचार केला. आता तो श्लोक काय तो तुम्हाला खाली दिलेला आहे. आणि हा जो श्लोक आहे तो संयुक्त जे संस्कृतवाले त्यांना सुद्धा हा श्लोक आहे. डायरेक्टली त्यांना फक्त हा मधला टेक्स्ट गाळलेला आहे आणि श्लोक डायरेक्टली दिलेला आहे. तर अर्थ समजून घेऊया. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यम द्वात्रिंशे मुनिर्भ्यगात. ओके. सो अर्थ बघूया याचा श्लोकाचा की अष्टवर्षे म्हणजे 8व्या वर्षी, चतुर्वेदी 4 वेद, द्वादशे म्हणजे 12व्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सर्व शास्त्रवित म्हणजे सर्व शास्त्रांचे ज्ञान आत्मसात केले. ओके. षोडशे कृतवान भाष्यम 16व्या वर्षी यांनी आदिशंकराचार्यांनी भाष्य लिहिलं. आणि द्वात्रिंशेचा अर्थ काय होतो, 32. 32 द्वात्रिंशे वर्षी म्हणजे 32व्या वर्षी शंकराचार्य जे आहे ते
मुनिर्भ्यगात. मुनिर्भ्यगात याचा अर्थ होतो की निजधामी गेले. म्हणजेच काय झाले ते, त्यांनी स्वतः समाधी घेतली. म्हणजे फक्त 32 वर्ष 32 इयर्स ते जगले आणि 32 वर्षामध्ये त्यांनी 4 वेदांचं ज्ञान घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी 12व्या वर्षापर्यंत सर्व शास्त्रांचं ज्ञान घेतलं आणि अशा प्रकारे ते भाष्यकार झाले 16व्या वर्षी. भाष्य लिहिणं ही खूप छोटी गोष्ट नाही आहे. भाष्य लिहिणं म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीबद्दल इन डिटेल सगळं माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. भाष्य लिहिणं याचा अर्थ एखाद्या गोष्टीबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन करणं, सगळ्या बाजूनी चहूबाजूने प्रत्येकाच्या मनाचा वेध घेऊन काहीतरी गोष्ट आपण लिटरली सिरियसली डिटेलमध्ये लिहितो, त्याला भाष्यकार म्हणतात. आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो सगळ्या गोष्टींचा आणि तो त्यांनी केला होता. आणि अशा प्रकारे 32व्या वर्षी स्वतःचा देहत्याग त्यांनी केला, कारण त्यांचं काम संपलेलं होतं आणि त्यांना कळलं की मी एवढ्याच कामासाठी पृथ्वीवर जन्म घेतलेला आणि माझं काम आता संपलेलं आहे, त्यामुळे ह्या शरीराचा मला यापुढे काही उपयोग नाही आहे. आणि हे सगळे थॉट्स आहेत वेदांमधले. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःचा त्याग केला होता आणि म्हणून द ग्रेट आदि शंकराचार्य म्हणून त्यांना खूप मानतात लोक. आणि संस्कृत प्रेमी तर भरपूर मानतात, कारण त्यांनी संस्कृतमध्ये खूप काम करून ठेवलेलं आहे, खूप लेखन केलेलं आहे त्यांनी. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना हे आपलं जे ज्ञान आहे ते आपल्याला वाटता येऊ शकतं. ठीक आहे. आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे मी सांगायची विसरली की जर तुम्ही 10वीत असलात आणि जरी तुम्हाला विभक्ती, आणि काही असतील मुलं की त्यांना विभक्ती कुठल्या वापरायच्या नाही समजत आहे, तर आपला 10 दिवसांचा क्लास होणार आहे. त्याच्याबद्दल मी कम्युनिटीमध्ये एक पोस्ट टाकलेली आहे. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्याच्यामध्ये तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवा किंवा मला मेल करू शकता. तो चार्जेबल कोर्स आहे 10 दिवसांसाठी, पण तिथे तुमचं विभक्ती आणि विभक्ती कशा वापरायच्या, कुठे वापरायच्या, त्या गोष्टी नक्कीच क्लिअर होतील. तर तुम्ही त्याचा विचार करा आणि मला कळवा. सो थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.